आज अश्विन शुद्ध दशमी म्हणजेच दसरा, यालाच विजयादशमी असंही म्हणतात। 3.5 मुहूर्तांपैकी एक अत्यंत शुभ मुहूर्त। कोणतेही नवे काम सुरू करायचे असेल तर ह्याच दिवशी सुरुवात करण्याची परंपरा आहे। दसऱ्याबद्दल अनेक आख्यायिका आहेत, पण का साजरा केला जातो दसरा? ह्या सणाला विजयादशमी असं का म्हणतात? चला जाणून घेऊया दसरा सणाचं महत्त्व। नमस्कार, मी हार्दिक आणि तुम्ही पाहत आहात कलाकार प्रस्तुत नवदुर्गा उत्सव विजयाचा सन्मान स्त्री शक्तीचा भाग 11वा आणि शेवटचा। पहिल्या भागात सांगितल्याप्रमाणे देवीने 9 रात्र युद्ध करून महिषासुराचा वध केला होता। या विजयानंतर देवीच्या शस्त्रांची पूजा करण्यात आली, त्यामुळेच दसऱ्याला शस्त्रपूजेची परंपरा सुरू झाली असं म्हणतात। श्रीरामाने रावणाशी युद्ध करण्यापूर्वी शस्त्रांची पूजा केली होती। दसऱ्याच्या दिवशी त्यांनी रावणाचं पतन केलं। हा सत्याचा असत्यावर, धर्माचा अधर्मावर विजय मानला जातो। या अभूतपूर्व विजयामुळेच या दिवसाला विजयादशमी असं म्हटलं जातं। शस्त्रपूजेमागे धार्मिक, ऐतिहासिक, सांस्कृतिक कारणे आहेतच, ती आपली थोर परंपरा आहे। शस्त्रपूजा हे वाईट प्रवृत्तीचा नाश करण्याचे आणि शक्ती, शौर्य व संरक्षणाचे प्रतीक आहे। चला तर मग आपली जी शस्त्रे आहेत ती तावून, सलाखून सुसज्ज करूया। आपल्या भारत देशाला विकसित देश बनवूया। आमच्या कलाकार टीम कडून तुम्हा सर्वांना विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा। संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या कलाकार YouTube चॅनलला नक्की भेट द्या।